दक्षिण रायगडमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सूचना काढली आहे आणि रायगडच्या 6 तालुक्यांमध्ये ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, सुधागड या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। तर रायगडमध्ये सध्या जोरदार पाऊस आहे। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। बरेच ठिकाणी पूल बंद आहेत कारण पाण्याचा प्रवाह या पुलांवरून वाहताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। आणि या मुसळधार पावसाच्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची अधिसूचना काढलेली आहे। मुसळधार पावसाचा दक्षिण रायगडला विशेषतः फटका आहे आणि त्यामुळे महाविद्यालयांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगडमधल्या 6 तालुक्यांमध्ये अशा प्रकारे सुट्टी जाहीर केली आहे। महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, सुधागड या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। काय नेमकी रायगडमधल्या पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रफुल्ल, दक्षिण रायगडमध्ये विशेषतः मुसळधार पावसाचा फटका दिसतोय। या ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचं कळतंय। काय नेमकी सगळी पावसाची परिस्थिती आहे? सुवर्णा, अनुपमा, गेले 15 दिवस रायगड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र रात्रीपासूनच जिल्ह्याच्या अनेक भागात, सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यातल्या त्यात दक्षिण रायगड मधले जे 6 तालुके आहेत त्या 6 तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये जे आहे ते शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या या सगळ्या बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। आपण बघतोय मुंबई गोवा महामार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या पावसाचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो रोहा तालुक्याला बसलेला। रोहा तालुक्यातील किल्ले गावामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याचबरोबर कोलाड नाक्यावरती पाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। रोहातून वाहणारी जी कुंडलिका नदी आहे या नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। मात्र इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मात्र अद्याप तिथे धोकादायक स्थिती नाही। मात्र अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे महाड तालुक्यात जर परिस्थिती बघितली तर महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि हे पावसाचं पाणी जे आहे ते महाडकडे येते सावित्री नदीच्या मार्गाने आणि त्यामुळे पुढील 2-4 तासांमध्ये महाडमध्ये देखील सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन तिथल्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा आणि बचाव पथकं आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मात्र या पावसामुळे शेतीच्या कामाला आता मात्र वेग येणार आहे। अनुपमा, ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगडमधून आपल्याबरोबर होते। अत्यंत मुसळधार पाऊस आहे। रायगडमधल्या पावसाची परिस्थिती आपण पाहतोय। नदी नाले सध्या दुथडीवरून वाहत आहेत। त्याचप्रमाणे अनेक रस्त्यांवर अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह आलाय।